मित्रो नमस्कार. प्रत्येक जण ऐकलेला असेल की अस्मिता हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल वारंवार. पण ते अस्मिता काय आहे, अस्मिता का समजून घेणं गरजेचं आहे, अस्मिता समजून घेतलं तर काय फायदे होतात, अस्मिता समजून घेतलं नाही तर काय तोटे होऊ शकतात, अस्मितेची ओळख करून घेणं अतिशय गरजेचे आहे. अस्मिता शब्द, मग ते अस्मिता किती प्रकारची असते ते पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर अस्मिता काय आहे? मी कोणीतरी आहे याची जाणीव असणं, आम्ही कोणीतरी आहोत याची जाणीव असणं, मी कोण आहे याची जाणीव असणं, आम्ही कोण आहोत याची जाणीव असणं, स्वतःची स्वतःला ओळख होणं म्हणजे अस्मिता. आणि जेव्हा स्वतःची स्वतःला ओळख नसते ते अस्मिताहीन मनुष्य असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय, तो कोण आहे याची त्याला जाणीव करून द्या, त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं अस्मितेमध्ये अभिप्रेत आहे. अस्तित्वाची जाणीव करून दिल्यानंतर त्याला त्याची खरी ओळख पटते. ही खरी ओळख पटल्यानंतर त्याला त्याच्या म्हणजेच त्याला त्याच्या गुणवत्तेची, त्याच्या शहाणपणाची, त्याच्या कौशल्याची एकदा जाणीव करून दिलं की त्याची अस्मिता जागृत होते. आणि ही अस्तित्वाची, त्याच्या अस्मितेची त्याला जाणीव करून देणं म्हणजे त्याची त्याला खरी ओळख करून देणं ही अतिशय गरजेची असते. मग काही जणाला त्याची ओळखच नसते. मग तो काय करतो माहिती आहे का, बरेच जण व्यक्तीला जशी अस्मिता असते तसं समाजाला एक अस्मिता असते, तसं देशाला अस्मिता असते, त्या भाषेला एक अस्मिता असते, त्या भाषिक समाजाला एक अस्मिता असते. तर त्या व्यक्तीची अस्मिता काय असते, मी कुणीतरी आहे ही जाणीव तो घेऊन जगत असतो. ही जाणीव घेऊन जगणं म्हणजे त्या अस्मितेत तो जगत असतो. तर मग ही अस्मिता कशावर आधारलेली आहे, ती खरी अस्मिता आहे का, खोटी अस्मिता आहे, भ्रामक अस्मिता आहे का, वास्तववादी अस्मिता आहे हे. नाहीतर भ्रामक अस्मितेमध्ये जगणाऱ्या माणसाचा फुगा कधी फुटू शकतो. लक्षात आलं? भ्रामक अस्मिता काय असते, तो जो नाहीच तो आहे असं मानून जे जगतो त्याला भ्रामक अस्मिता म्हणतात. तो नाहीच, ते आहे असं स्वतःला मानणे हे भ्रामक अस्मिता, भ्रामक ओळख आपली. तर आपल्याला सत्य ओळख पाहिजे, अतिशय गरजेचं आहे. आणि आपली अस्मिता कोणत्या घटकावर आधारलेली आहे हे फार खूप महत्वाची गोष्ट आहे. आपली अस्मिता जर चुकीच्या गोष्टीनं बनलेली असेल तर ती अस्मिता आपल्याला घातक ठरत असतं. उदाहरणार्थ, मी श्रेष्ठ आहे, बाकीचे सगळे माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. माझं श्रेष्ठत्व कशावर, यांच्या कनिष्ठतेवर. लक्षात आलं? हे कनिष्ठ आहेत असं मी मानतो म्हणून मी श्रेष्ठ आहे, ते कनिष्ठ आहेत म्हणून मी श्रेष्ठ आहे, ते मूर्ख आहेत म्हणून मी शहाणा आहे. लक्षात आलं? ही एक प्रकारची अस्मिता आहे. मी श्रीमंत का आहे,
बाकी सगळे भिकारी आहेत. मग तुझ्या श्रीमंतीचे निकष काय आहेत? समजा तो एका भिकाऱ्याच्या गल्लीमध्ये राहतो, समजा सगळे भीक मागून जीवन जगतात, आणि तिथं एक व्यक्ती आहे, तो भीक मागत नाही फक्त, आणि तो काय म्हणतो, स्वतःला मी श्रीमंत आहे. का श्रीमंत आहे? मला भीक मागायची गरज नाही म्हणून मी श्रीमंत आहे. मग तो कसा जगतो? समजा त्याच्याकडे काही पैसे होते की सापडलेले होते किंवा पूर्वजाचे होते, त्या पैशावर धान्य आणून जे काही जीवन आवश्यक आहे तेवढं खातो, आणि स्वतःच्या कमाईवर तो खातो, म्हणून तो स्वतःला श्रीमंत समजतो. आणि जेव्हा तो श्रीमंत जे की कोट्यावधी रुपये असणाऱ्यांच्या, कोट्यावधी लोकांच्या सहवासात जातो, त्या गल्लीमध्ये जेव्हा जातो, आणि मग त्याच्याकडे काहीच जेव्हा नसते ना, मग त्याला घर नाहीये, त्याच्याकडे गाडी नाहीये, तिथे विमान दिसायला लागले त्याच्या लोकांच्या मालकीचे, तेव्हा त्याला जाणीव होते की मी श्रीमंत नाहीये. ही त्याची खरी ओळख त्याला पटायला लागते. मग त्याला त्याची जाणीव व्हायला लागते की अरे मला खूप अजून पल्ला गाठायचा आहे. मी स्वतःला भ्रामक कल्पनेमध्ये होतो. मी स्वतःची ओळख जी करून घेतलेली होती, स्वतःची ओळख जी करून घेतली होती ती चुकीच्या निकषावर करून घेतलेली होती. मला जगाची ओळख नव्हती. या जगामध्ये माझं अस्तित्व काय आहे मला लक्षात आलं नाही. म्हणून जगाची ओळख जेव्हा, म्हणून जगाचा अभ्यास आपण केला पाहिजे, तेव्हा आपली खरी ओळख पडते. म्हणून अज्ञानावर आधारित असणारी अस्मिता, अज्ञानावर आधारित असलेली अस्मिता ज्ञान झाल्याबरोबर ती अज्ञानावरची अस्मिता चक्काचूर होऊन जाते. समजा आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला असे वाटत आहे की माझी जात श्रेष्ठ आहे आणि बाकीच्या जाती ह्या काय आहेत, संपूर्ण बाकीच्या जाती कनिष्ठ, तुच्छ, टाकून दिलेल्या, बहिष्कृत. फक्त माझी जात तेवढी श्रेष्ठ, बाकीच्या सगळ्या कनिष्ठ, हलक्या, शूद्र. समजा अशी त्याला असं वाटते, ही त्याची काय आहे, जातीय अस्मिता आहे. ही त्याची काय आहे, जातीय अस्मिता आहे. तेव्हा त्याला असं वाटत असेल की माझी भाषा तेवढी श्रेष्ठ, माझी भाषा म्हणजे देववाणी, बाकीच्याच काहीच नाही, कुत्र्या मांजराची भाषा आहे त्याची. माझी भाषा म्हणजे कशी, देवाची निर्मिती, देववाणी, बाकीच्या असं. ही त्याची काय आहे, भाषिक अस्मिता. माझा देश सर्वश्रेष्ठ आहे, माझा देश श्रीमंत आहे, माझा देश महान आहे, असं त्याला वाटणं ही त्याची राष्ट्रीय अस्मिता आहे, देशाची अस्मिता आहे. अशी प्रत्येकाची एक वेगवेगळी अस्मिता असते, वेगवेगळ्या पातळीवरची. स्त्री म्हणून एक माझी अस्मिता आहे, पुरुष म्हणून एक माझी अस्मिता आहे, अशी ही अस्मिता त्याची ओळख. पण आता मी जातीय त्याला जर वाटत असेल, मग ह्या जातीय अस्मितेवर, म्हणजे कोणत्या जातीय अस्मितेवर, की माझी जात तेवढी श्रेष्ठ आहे आणि बाकीच्या कनिष्ठ आहे, तर या जातीय अस्मितेवर मग कडाडून प्रहार केले गेले आणि त्यांना त्यांची खरी ओळख पटवून देण्यात आली. कशा पद्धतीने पटवून देण्यात आली? मग
अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी, मानवशास्त्रज्ञांनी, इतिहासकारांनी माणसाला त्याची खरी ओळख काय करून दिली? बाबा तू जातीनं श्रेष्ठ नाहीस, आणि जात हा श्रेष्ठत्वाचा निकषच होऊ शकत नाही याची अनेक महापुरुषांनी जाणीव करून दिली. त्याच्या ह्या जातीय श्रेष्ठत्वाचा इमला ज्या गोष्टीवर त्याने बांधून बसला होता त्या गोष्टीवरच महापुरुषांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी, समाजसुधारकांनी हल्ले चढवले. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने चढवले असते. उदाहरणार्थ तुम्हाला साधे विषय सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जपे हरी नाम बीज तोची वर्णा माझी द्विज. तुकाराम महाराजांनी आता काय म्हटले? जो हरिनाम घेतो तोच ब्राह्मण. बाकी जे हरिनाम घेत नाहीत पण उगच म्हणतात, मग त्यांनी हरिनाम हा निकष लावला ब्राह्मणत्वाचा. आता देवत्वाचा कोणता निकष लावला त्यांनी? देव असण्याचा. संत असण्याचा कोणता निकष लावला? संत लोकांनी माळा गळ्यात घालून घेतले, मी म्हणजे संत असं ओळख करून घेतली होती. त्यांना काय जाणीव करून दिली सत्याची? त्यांनी म्हटले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो रंजल्या गांजलेल्या माणसाची सेवा करत असतो तो संत असतो. अरे भगवे कपडे घातले, माळा भूषण घातले, भगवा रंग तर कुत्र्याचा पण असतो, म्हणजे तो काही संत आहे का? मग तुम्ही भगवे घातले म्हणून तुम्ही संत समजून घेत असाल तर तुम्ही संत नाही. मग संत कशाला म्हणायचं? जे रंजले गांजलेले असतात त्यांना आपलं समजतात, त्याची सेवा करतात, ते खरे संत. संत खरे कोण? संत गाडगे बाबा सारखे, संत तुकोबारायांसारखे, जे इतरांच्या कल्याणासाठी जो स्वतःची देह कष्ट होतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहे कष्टवीती परोपकारे. इतरांवर उपकार करण्यासाठी ह्या संतांचा अवतार झालेला आहे. तर जे रंजले गांजलेल्या माणसांची जे सेवा करत आहेत ते संत, म्हणजे सेवा घेत आहेत ते संत नाहीत अशी जाणीव करून दिली त्यांना. म्हणजे ते संतत्वाचा जो टेंबा मिरवत होते, दुसऱ्याची सेवा घेऊन पाय दाबून घेणे, खरी मागून घेणे, खबर मागून घेणे, सगळं दुसऱ्याच्या अमरवेल जशी दुसऱ्या झाडावर जगते तसं या अमरवेलीसारखी एक फार मोठी अवलाद या देशामध्ये जगत होती. त्या अवलादीला त्यांनी जाणीव करून दिले की बाबा तुम्ही संत नाही आहात. तर संत कोणते? जे रात्रंदिवस इतरांच्या कल्याणाचा विचार करतात, इतरांचं भलं चिंततात, जे सर्वसामान्य माणसाला आपलं समजतात, ते खरे संत आणि तेच खरे देव. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने, तीर्थात आणि धोंड्यामध्ये देव नाही. तर कशात देव आहे? सज्जनाच्या ठिकाणी देव आहे. म्हणजे असे जे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्या माणसाला त्याची जाणीव करून दिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अस्तित्वाची जाणीव होय. अस्मिता म्हणजे काय? अस्तित्वाची जाणीव होय. ही गोष्ट आपण एकदा लक्षात ठेवा. आता दुसरा एक मुद्दा आपण बघणार आहोत, ते म्हणजे अस्मिता ही कशातून व्यक्त होते? अस्मिता ही आपल्या कृतीतून व्यक्त होते. अस्मिता ही आपल्या उक्तीतून व्यक्त होते. आपल्या वागण्या बोलण्यातून आपली अस्मिता व्यक्त होते. मी भारतीय आहे, ही एक अस्मिता. मी मराठी आहे, ही एक अस्मिता. मी मराठा आहे, ही अस्मिता. मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. मी तथागतांचा अनुयायी आहे. मी अण्णाभाऊ साठेंचा अनुयायी, ही देखील अस्मिता आहे. ही वेगवेगळ्या स्वरूपाची अस्मिता या देशामध्ये काम करते.
देशाची संस्कृतीची अस्मिता, देशाची अस्मिता, भाषेची अस्मिता, भूमीची अस्मिता, घराण्याची अस्मिता, गावाची अस्मिता. मी या गावचा आहे, मी या गावचा आहे म्हणण्याचा अर्थ काय? माझ्या गावामध्ये काहीतरी खास आहे. माझं गाव, परत जे एखाद्याच्या गावामध्ये काय असते, काहीतरी सांगण्यासारखं असते. म्हणजे हे गाव आहे असं कॉलर टाईट करू, या गावचं आहे मी. काय समजलास? पैलवानाचं गाव आहे, अधिकाऱ्यांचं गाव आहे, विद्वानांचं गाव आहे, समतेचं गाव आहे, म्हणजे कलावंतांचं गाव आहे आमचं गाव, कलावंतांची खाण आहे. अशा पद्धतीची तीही एक प्रकारची अस्मिता आहे. काही अस्मिता ही गुणावर आधारित असते, काही अस्मिता ही गुणावर आधारित आहे, काही अस्मिता ही अवगुणावर आधारित असते. अवगुणावर आधारित अस्मिता ही घातक ठरते. अवगुणावरील आधारित, मी तुम्हाला सांगत होतो की मी श्रेष्ठ आहे, दुसरे कनिष्ठ आहेत, ही सुद्धा का अस्मिता आहे. जेव्हा काय माझं रक्त शुद्ध आहे, आमचं रक्त काय शुद्ध आहे म्हणून आमची अस्मिता. लक्षात आहे. ते अशुद्ध का? ते भेसळ आहेत, ते संकरित आहेत, ते भेसळ आहेत, ते संकरित आहेत. आम्ही काय आहोत? संकरित नाही आहोत. म्हणजे काय असं आहोत? आम्ही एकदम शुद्ध आहोत. म्हणजे शुद्ध कसं आहोत? उदाहरणार्थ, आम्ही आई वडिलापासून जन्मालेला. माझी ही आई, माझे ही वडील, माझ्या वडिलांचं नाव हे, माझ्या आईचं नाव हे, या माझ्या आई वडिलांच्या पासून मी जन्माला आलो आहे आणि माझ्या आईवडिलांचं लग्न झालेलं होतं. या आणि देव ब्राह्मणांच्या साक्षीने, गावकऱ्यांच्या साक्षीने लग्न झालं आणि आईवडिलांच्या या पवित्र संस्कारा झाल्यानंतर माझा जन्म झाला, म्हणजे मी श्रेष्ठ आहे. आणि काही एखाद्या व्यक्ती, एखाद्या मुलांचा जन्म असा झालेला आहे, त्याला त्याच्या वडिलाचाच पत्ता नाही. मग ज्याच्या वडिलाचा पत्ताच नाही किंवा ज्याची उत्पत्ती ही लग्नाविना झालेली आहे, त्यांना काय समजलं गेलं इथं? त्यांना तुच्छ समजण्यात आलं. म्हणजे लग्नामुळे झालेली, लग्नातून झालेली, लग्न होऊन जी अपत्य जन्माला येते, ते अपत्य काय समजलं जातं इथं? हे समाज मान्य अपत्य समजलं जातं. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई हे समाज मान्य नसणारे अपत्य आहेत. असं तत्कालीन सनातनी वर्ण वर्चस्ववादी अभिमानी अशा लोकांनी यांना, या अपत्यांना मान्यता दिली नाही. त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. कारण हे यांचा दोष काय होता तर ही अपत्ये जे जन्माला आलेलं होतं ते संन्यासाची पोरं असं त्यांना संबोधलंय. संन्यासाची पोरं का तर विठ्ठलपंतांनी काय घेतली होती? संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारलेला होता. तेव्हा ज्ञानेश्वरांची आई, म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वर झाले नव्हते किंवा मुक्ताई झाल्या नव्हत्या, निवृत्तीनाथ झाले नव्हते, सोपानदेव झाले नव्हते, तेव्हा ती रुक्मिणी विवाहित होती. परंतु तिच्या नवऱ्याने तिला सोडून देऊन त्यांनी संन्यास स्वीकारलेला होता, एकटीला सोडलेलं होतं.
आणि हा संन्यास स्वीकारल्यानंतर ती एकटी दुःखात डुबून गेली आणि आता ती पण अध्यात्माच्या किंवा आपल्या नवऱ्याच्या कदाचित शोधामध्ये ती निघाली असेल. मग एका मठामध्ये गेल्यानंतर, एका ठिकाणी आश्रमात गेल्यानंतर, एका गुरुगृही गेल्यानंतर तिने त्या गुरुच्या पाया पडल्यानंतर त्या गुरुने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हणल्याबरोबर ती रुक्मिणी अश्रू ढाळायला लागली. का? तिला जाणीव झाली, तिला ओळख झाली. आता आपण काय आपल्याला टाकून दिलेलं आहे नवऱ्याने, आपला नवरा सोडून गेलेला आहे आपल्याला. आता मी माझे अष्टपुत्र कशी तयार करू, ही जाणीव तिला झाली. आणि ही जाणीव त्या गुरूंनी करून घेतली. का झालं बावळा, तुला काय झालं रडायला? तेव्हा तिने याची जाणीव करून दिली. तेव्हा विठ्ठलपंत त्याच गुरुकडे होते, ओळख पटली आणि मग त्यांना सांगितलं, माझी गुरु आज्ञा आहे, तुझा संसार कर. संसार पुन्हा केल्यानंतर ही जी अपत्य तयार झाली, या अपत्याला संन्यासाची पोरं म्हणून, संन्यासाला पोरं नसतात ना, मग संन्यासाची पोरं एकदा संन्यास घेतल्यानंतर पोरं होणं तत्कालीन वर्णवर्चस्ववादी, धर्म अभिमानी, रूढी अभिमानी, परंपरा अभिमानी, ज्यांची अस्मिता परंपरेवर, रूढीवर, धर्म ग्रंथात सांगितलेल्या विचारावर, अंधश्रद्धेवर ज्यांची अस्मिता पोचलेली होती, ज्या ब्राह्मण मंडळींची, त्यांना हे काहीतरी अघटित वाटलं. असं कधी घडलं नाही. संन्यास घेतला की घेतला, परत संन्यास झाल्यानंतर पुन्हा गृहस्थ आश्रमात प्रवेश करून पुन्हा हे अपत्य यानं तयार केलेले आहेत. ही अपत्ये आम्ही त्यांना जातीत घेणार नाही, कारण आमची जात काय अशा संन्यासाच्या पोरांची आमची अपत्ये नाही आहेत. ही अस्मिता त्यांची जागृत झाली आणि मग यांना वाळीत टाकण्यात आलं. लक्षात आलं का? म्हणजे ही खरं तर अस्मिता ही चुकीच्या बाबीवर अवलंबून होती. तर कारण असं जर विचार केला तर हे जशी अस्मिता आहे संन्यासाची पोरं, तर मी सांगत होतो ते हे की मग लग्न झाल्यामुळे, लग्न हा संस्कार झाल्यानंतर जी अपत्य तयार होतात ती पवित्र अपत्य समजले जातात, ती श्रेष्ठ अपत्य समजली जातात, ती समाजमान्य अपत्य समजली जाते, अपत्य समजले जाते. समाजमान्यता आहे ना, कारण लग्न हे लग्नातून झालेले आहे, लग्नामुळे झालेले आहे. लग्न नसतं झालं तर ते अपत्य हे बहिष्कृत अपत्य समजले जातात. मग आता यांना जर जाणीव करून दिली की बाबा रे, हजारो वर्षे विवाह संस्था नव्हती, मग आपण सगळेच विवाहाही विना जन्मलेल्या पूर्वजांचे अपत्य आहोत. ही खरी ओळख करून दिल्यानंतर आणि ती ओळख मान्य झाल्यानंतर मग माणूस या निकषाच्या आधारे, लग्नातून झालेली आपत्ती ती श्रेष्ठ आणि लग्नाविना झालेली आपत्ती ही कनिष्ठ, हे जे त्याचा निकष आहे तो त्या दृष्टिकोनातून दुसऱ्या माणसाचं मूल्यांकन करत नाही. म्हणून ही जाणीव करून देणं म्हणजे त्याला त्याची खरी ओळख करून देणं असते. यासाठी अस्मितेची गरज असते. त्याची खरी ओळख करून दे. माणूस कसा उदयाला कदा आला, उत्पत्ती माणसाची कशी झाली, माणसाचा विकास कसा झाला. आजही अनेक तुम्ही अशा काही आपल्या आजही काही माणसाचे काही असे काही घनदाट डोंगराळ भागामध्ये असे काही संस्कृती आहे मित्र. तिथं आजही त्यांना कपडे नाही, आजही तिथं विवाह संस्था नाही. तरी त्यातून ते विवाह संस्थेविना तिथं संस्कृती जन्माला येते. तिथं जाती संस्था नाही, तिथं धर्मसंस्था नाही, तिथं शिक्षण संस्था नाही. अशाच पद्धत फक्त तिथं लोक
तहान लागलं पाण्याचा शोध घेतात, तहानेसाठी अन्नाचा शोध घेतात, भुकेसाठी, आणि मग मैथून करतात जेव्हा शरीराची भूक जागृत होते तेव्हा, आणि मैथुनातून अपत्य तयार होतात. ही अशा पद्धतीचीच अपत्य तिथं तयार होतात. आजही अशाच पद्धतीचे आपण सगळे होतो. ही आपली खरी ओळख आहे. ही खरी ओळख करून दिली की खऱ्या अस्मितेचा उदय होतो. आपण खोट्या अस्मितेवर जगतो. एखादं चित्र काढतो आपण, ते चित्र म्हणजे खरं चित्र समजून बसतो. ते खरं चित्र हे खरं नसतंच. जेव्हा याची जाणीव करून दिली जाते, खरं चित्र हे असं आहे, मग ती जी ओळख आपल्या मनामध्ये जे बसलेलं चित्र असते ते खोटं होतं. खोटी अस्मिता आणि खरी अस्मिता हा अस्मितेचे 2 प्रकार असतात. आपल्या बऱ्याचशा अस्मिता खोट्या कल्पनेवर, भ्रामक कल्पनेवर आधारलेल्या आहेत. मग परंपरेचा, खोट्या परंपरा, खोट्या श्रद्धा, खोट्या रूढी, प्रथा, परंपरा, हे तर एक वैभवशाली परंपरा असतात. काय जण वैभवशाली परंपरा काय होते? मग हे वैभवशाली परंपरा असेल आणि ह्या वैभवशाली परंपरेचा मी एक पाईक आहे, मी एक वारस आहे, अशी जाणीव होणं म्हणजे त्याच्या अस्मितेची जाणीव होणं आहे. छत्रपती शंभू राजांना, छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या खऱ्या अस्मितेची जाणीव. मी कोणाचा पुत्र आहे? ज्यानी स्वराज्य निर्माण केलं की जग ज्याच्या पुढे नतमस्तक होते, अशा स्वराज्यापुढे, अशा स्वराज्य निर्मात्याचा मी पोरगा आहे. ज्यांनी इथलं हिरवं संकट दूर करून स्वराज्याची निर्मिती केली, त्याचा मी पुत्र आहे. ज्यांनी लाखो लोकांना धर्मांतरापासून वाचवलं, त्यांचा मी सुपुत्र आहे. आणि मी आता मला या हिरव्या संकटाने घेरलेलं असलं तरी मी या हिरव्या संकटाला बळी पडणार नाही. माझ्या देहाचे शेकडो तुकडे झाले तरी मी धर्म स्वीकारणार नाही, किंवा यांच्या ज्या काही मागण्या आहेत ती मान्य करणार नाही. कारण ज्याच्यामुळे माझ्या घराण्याला, माझ्या वडिलाला, च्या अस्मितेला कलंक लागेल असं काहीच मी करणार नाही. मरण पत्करेल, बचेंगे तो और भी लढेंगे. दत्ताजी शिंदेचं वाक्य हे अस्मितेचा उद्गार आहे. लक्षात आलं? तर मित्र, ही अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अस्मिता असतात. म्हणजे माणूस आपली अस्मिता जोपासण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होतो आणि दुसऱ्यांचा जीव घ्यायला सुद्धा तयार होतो. म्हणून दुसऱ्याच्या अस्मितेवर हल्ले करत असताना याची जाणीव ठेवली पाहिजे, आपण त्यांचा अपमान तर करत नाही, त्यांच्यावर आपण खोटे आरोप तर करत नाही, आपण त्यांना खोट्या निकषाच्या आधारानं कमी तरी लेखत नाही ना, त्यांचं आपण अवमूल्यन तर करत नाही ना. एखाद्याला 100 मार्क पडू शकतात, त्याच्यावर पेपरला 100 मार्काचं त्यानं पैकीच्या पैकी लिहिलेलं आहे, त्याचं अवमूल्यन करण्यासाठी मी 10च मार्क टाकून दिलेले असतील तर त्याच्या अस्मितेवर तो हल्ला आहे. कारण तो स्वतःला समजतो मी बुद्धिमान आहे, मी अभ्यासू आहे, मी मेरिटचा विद्यार्थी आहे. या अस्मितेत तो जगत असतो. मी त्याला जर 10च मार्क टाकून दिले तर मी त्याच्या अस्मितेवर केलेला हल्ला आहे. मग तो अस्मितेवर केलेला हल्ला परतून लावण्यासाठी तो कोर्टात जाईल, किंवा कोर्टात जर न्याय मिळाला नाही तर ज्यांनी कोणी
माझ्यावर हा अन्याय केलेला आहे त्याला संपविल्याशिवाय मी राहणार नाही, अशा टोकाचं सुद्धा तो पाऊल उचलू शकतो. त्यामुळे कोणाच्याही अस्मितेचं वर हल्ले करू नयेत. खऱ्या अस्मितेवर, खोट्या अस्मितेवर तर हल्ले करावेच लागतात, कारण खोट्या अस्मिते हा समाजाचा कलंक असतो. म्हणजे ना दुसऱ्याचं अवमूल्यन, त्याला त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या कौशल्यानुसार, त्याच्या शहाणपणानुसार, त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या वयानुसार, त्याच्या पदानुसार त्याला वागणूक देणं आवश्यक असते. अशी जर वागणूक दिली नाही तर त्याची अस्मिता जागृत होते, मला अपमानित केलं जात आहे. मग या अपमानाचा बदला घेण्यासाठी मग तो कुठलेही पाऊल उचलू शकतो. म्हणून तो एखादा सज्जन आहे, एखादा दारूच पित नाही, त्याला आपण त्याचं चारित्र्य हनन करण्यासाठी, त्याचं अवमूल्यन करण्यासाठी जर आपण त्याला दारुडा म्हटलं तर हे त्याच्या अस्मितेवरचा हल्ला असतो. सत्यावर केलेला, असत्याने केलेला सत्यावरील हल्ला असतो. हा असत्याने केलेला सत्यावरचा हल्ला सत्य सहन करत नसते आणि असत्यातला संपविल्याशिवाय सत्य स्वस्थ बसत नसते. लक्षात आलं? त्यामुळं कोणालाही खोटे आरोप करू नयेत, कोणाचंही अवमूल्यन चुकीच्या निकषाच्या आधारे करू नये, कुणाचाही अपमानजनक असं जर आपण त्यांना बोललो तर त्याची अस्मिता जागृत होते. त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा त्याला हीन वागणूक दिली तर त्याला जर जाणीव झाली की मला इथं हीन वागणूक दिल्या जात आहे का, या कारणाने, ह्या कारणाचा पर्दाफाश करून टाकतो. एक उदाहरण तुम्हाला मी देतो. एक वाघाचं पिल्लू शेळी राख्याने लहानपणी ते चोरून नेलं किंवा त्याला ते सापडलं, त्यानं ते घरी नेलं, दूध पाजलं शेळीचं, शेळीच्या दूध पाजून त्याला वाचवलं आणि मग तो शेळीच्या सोबत शेळ्याच्या खांड म्हणतात समूहाला, त्या शेळ्याच्या खांडामध्ये, कळपामध्ये तो पिल्लूही रोज जाऊ लागलं. त्या शेळीच्या पिल्ल्यासोबत ते लहानाचं मोठं होऊ लागलं. लहानाचं मोठं होऊ लागलं आणि शेळीचे पिल्ले जसे ओरडतात तसंच ते पण ओरडू लागलं. तसाच पद्धतीने त्याला जाणीवच नाही आपण वाघाचं पिल्लू आहोत, खरी अस्मितेची ओळखच नाही त्याला. मग असं सांगितलं जातं, वेगळ्या कथेत वेगळं सांगितलं जातं, एका कथेत वेगळं सांगतं. दोन्ही कथेचे संदर्भ मी तुमच्या समोर ठेवतो. असं म्हणतात की जेव्हा एके दिवशी हे वाघाचं पिल्लू आणि शेळीचे पिल्ले पाणी पियाला गेले नदीमध्ये आणि नदीचे चित्र बघितलं तर माझं चित्र वेगळं दिसतंय आणि यांचं चित्र वेगळं दिसतंय. त्यानं त्याचं रूपच कधी पाहिलं नव्हतं, आपला चेहराच कधी त्यानं पाहिला नव्हता. त्याला लक्षात आलं की मी काहीतरी वेगळा आहे.
ही मी काहीतरी वेगळा आहे याची जाणीव म्हणजे अस्मितेची जाणीव झाली त्याला. असं दुसरा एक संदर्भ सांगितला जातो. एकदा वाघाचं पिल्लू त्या शेळीच्या पिल्लावर हल्ला करायला आलं आणि त्यानं डरकाळी फोडली आणि त्याला लक्षात आलं, अरे हे माझं रूप याच्यासारखं आहे, मी याच्यासारखं डरकाळी फोडू शकतो का? तेव्हा त्याने तशी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या ओरिजिनल अस्तित्वाची जाणीव त्याला झाली, तसा आविष्कार केला. डरकाळी फोडल्या बरोबर ते वाघाचं पिल्लू डरकाळी फोडलं, तेव्हा शेळीचे पिल्ले पळून गेले आणि हे पिल्लू वाघाचे जंगलात त्या दुसऱ्या पिल्ल्याच्या मागे पळालं. कारण त्याला आपण आपण वाघ आहोत, वाघाचं पिल्लू आहोत याची जाणीव झाली. म्हणजे त्याला आपण वाघ असल्याची जाणीव झाली. शेळी म्हणून जगणाऱ्याला वाघ हो म्हणून जगण्याची जी ओळख झाली ती त्याची अस्मिता जागृत झाली, अशी त्याचा अर्थ आहे. म्हणून मित्र, एखाद्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून द्यावं लागते, त्याच्या वैभवशाली परंपरेची जाणीव करून द्यावं लागतं, वैभवशाली वारसाची जाणीव करून द्यावं लागते. म्हणजे तो त्याच्यातल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव त्याला होते. ही असुप्त सामर्थ्याची जाणीव झाली की म्हणजेच एक प्रकारच्या त्याला अस्मितेची जाणीव आहे. ही एक प्रकारे अस्मितेचीच जाणीव आहे. आणि म्हणून ही अस्मितेची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली. छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जाणीव करून दिली, तुमचं जीवन परकीय आक्रमणाच्या जोखडात राहून जीवन जगण्यासाठी नाही, माझ्यासोबत या. हे परकीय जोखड आपण फेकून देऊ, परकीय राजवटीच्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करू आणि स्वराज्याची निर्मिती करण्याच्या कामामध्ये छत्रपती शिवरायांना शहाजीराजे भोसले, त्यांचे वडील आणि राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा आणि सहकार्य मिळालं. तसेच मराठी स्वाभिमानी माणसांचंही सहकार्य मिळालं आणि साथ मिळाली. या साथीच्या जोरावर स्वराज्याची निर्मिती झाली, जे स्वराज्य आजही जगाला वंदनीय आहे. ही अस्मितेची जाणीव झाली. नाही, आपण परकीय आक्रमणामध्ये परकीयांच्या जोखडात जगण्यासाठी जन्माला आलो नाही, ही जी जाणीव झाली. आणि हे परकीय जोखड आपण फेकून देऊ शकतो. मग रामायणातल्या कथा पूरक ठरल्यात. या देशाच्या वैभवशाली महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा ही जाणीव केली, तू रडण्यासाठी नाहीस, लढण्यासाठी आहेस. रडणं सोडून देऊ, लढायला सिद्ध हो, याची जाणीव त्यांनी करून दिली. ही जाणीव करून देणं म्हणजे त्याच्या अस्मितेची त्याला ओळख करून देणं असते. मित्रहो, एकदा अस्मितेची ओळख झाली म्हणजे त्यानुसार माणूस कृती आणि उक्ती करायला लागतो. लक्षात आलं? तो अस्मितेची जाणीव करून दिल्यामुळे तशी कृती आणि उक्ती करायला लागतो. त्या कृती आणि उक्तीच्या आड येणारे जे काही आहेत त्याला पार करायला लागतो. म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. का? तर आम्हाला हे सहन न होणार आहे परकीयाचं, या गोऱ्यांचं. परकीय गोरे जे इथं आमच्या इंग्रज राज्य करतात त्यांचं हे जे जुलमी राजवट आहे ते आम्हाला सहन होणार नाही. मग तिथं जशी जाणीव झाली, परकीय इंग्रज गेले, पण या ठिकाणी काही रजाकार होते. हैदराबादमध्ये
यांचा तर अन्याय त्यांच्यापेक्षा अधिक. हे पण जोखड उचलून टाकण्यासाठी इथे स्वामी रामानंद तीर्थ असतील, शंकररावजी चव्हाण असतील, बापूसाहेब बारडकर साहेब असतील, अशा असंख्य व्यक्तींनी मी त्यांची नावं घेतलेली आहेत. जयंतराव पाटील असतील, बहिर्जी नाईक असतील, बहिर्जी शिंदे असतील, अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी हे स्वराज्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे. म्हणून आपण स्वराज्य मिळवून देणाऱ्याची औलाद आहोत. म्हणजे आपण परकीय आक्रमण फेकून देऊ शकतो. ही जी राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचबरोबर भाषिक अस्मिता काय असते? भाषिक अस्मिता, मी मराठी आहे, ही भाषिक अस्मिता आहे. ही भाषिक अस्मिता माणसाला काय करते? आपल्या भाषिक वैभव जतन करून ठेवायला प्रेरित करते. आपली भाषिक वैभव जतन करते. आणि मराठी माणूस ते माझा माणूस आहे आणि माझ्या माणसावर दुसऱ्यांचं आक्रमण मी खपून घेत नाही. माझी मुंबई माझी आहे. मुंबई ही काय आहे? माझी आहे. पण माझी मुंबई असतानाही ती गुजरातला जोडली जात होती. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि गुजरातला जोडणारी मुंबई हा जो डाव होता तो उधळून लावला मोरारजी देसाईचा. हा डाव उधळून लावला मुंबईचे लचके तोडू पाहणाऱ्यांना. मग तेव्हा अनेकांनी लढाव उभारला. त्यामध्ये अमर शेख, गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, प्र.के. अत्रे, श्रीपाद डांगे, एस.एम. जोशी. मी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचं सांगितलं, शाहीर गव्हाणकरांचं सांगितलं, अमर शेखांचं सांगितलं. यासाठी असे असंख्य माणसं तेव्हा काम करत होते. ही आम्ही मराठी आहोत. अमराठी प्रदेशाला आमचा मराठी प्रदेश जाऊ देणार नाही. म्हणून यासाठी जे काही आंदोलन झालं, मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला पाहिजे. मराठी भाषेच्या आधारावर जे जे मराठी भाषिक प्रदेश आहे तो त्याचा मिळून एक महाराष्ट्र करा, ही मागणी केली गेली. आणि ह्या मागणीला विरोध करत होते अमराठी. मोरारजी देसाई सारखे लोक. आणि मग यासाठी हा मग लढा उभारला गेला. त्यामध्ये अनेक साहित्यिक विचारवंत लोकही सहभागी झाले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारी मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, डांग प्रांत, बेळगाव, निप्पाणी, कारवार आणि बिदर हे भागही जोडले पाहिजे, ही मागणी होती. पण हे जोडू देत नव्हते. आजही जोडू देत नव्हते. मग याच्या विरोधात मग हे जोडू देत नाहीत. माझ्या मराठी माणसावर अन्याय होतोय आहे ही जाणीव जशी सेनापती बापटांना पण झाली, प्रबोधनकार ठाकरे यांनाही झाली, तेही या लढाईमध्ये होतेच. आणि माझ्या माणसावर अन्याय होतो आहे म्हणून तत्कालीन भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुखांनी महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ, माझ्या मराठी अस्मितेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधार्थ आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन फेकून दिला. कारण मुंबईला स्वतंत्र ठेवण्याचा घाट घातला होता, महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला होता. काही जणांनी ते गुजरातला जोडण्याचा घाट घातलेला होता. हे जो घाट इथला माणूस, मराठी माणूस सहन करत नव्हता. शेवटी मराठी माणसाच्या या लढ्यातून 105 जणांचा बळी इथला घेण्यात आला.
या अमराठी लोकांच्या आग्रहामुळे 105 लोकांचे बळी गेले, 105 हुतात्मे गेले, तरीही आमचा बेळगाव आणि निपाणी, कारवार, बिदर आजही यामध्ये नाही. तिथली माणसं आजही अनेकदा बळी जाताना दिसतात. तिथे आक्रोश आजही आहे. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर त्या ठिकाणी त्यांनाही अजूनही मराठी राज्यामध्ये यायचं आहे. तिथल्या मराठी भाषिकांना ही मराठी अस्मिता आहे. आणि मग मराठी अस्मिता या मराठी माणसावर गुजराती राज्य करता कामा नये. या देशाचं नेतृत्व मग मराठी माणूस करेल. इथल्या मराठी माणसांना अमराठी माणसांच्या समोर झुकावं लागावं, हे मराठी परंपरेचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. ही एक मराठी अस्मिता आहे. मग ही जर दुसरे लोक आमच्या इथं येत असतील, आमचे पक्ष फोडत असतील, मग आमचा यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना सुद्धा इथल्या मराठी माणसाची अस्मिता होती आणि आहे. परंतु तिचे एका शिवसेनेचे 2 तुकडे या लोकांनी केले. याच्या मागे डाव कोणाकोणाचा आहे हे लोकांना माहीत आहे. याचा दुःख इथल्या मराठी माणसाला आहे. इथल्या मराठी माणसाला हे दुःख आहे आमच्या शिवसेनेचे. आमच्या शिवसेना म्हणजे कशी होती? धनुष्यबाण. आमची शिवसेना कशी होती? त्याचा ते ते बाळासाहेब ठाकरे. ही जी शिवसेना आहे, खरी शिवसेना, ती बाळासाहेबांची शिवसेना. त्या शिवसेनेचे तुकडे तुकडे करण्यात आले. याचं दुःख आहे. शरद पवार साहेबांनी जी राष्ट्रवादी उभी केली, त्या राष्ट्रवादीचे तुकडे झालेत असे इथल्या मराठी माणसांना वाटते. राष्ट्रवादी याच्यासाठी या तुकडे होण्यातही बाहेरच्याचा डाव आहे असं वाटते. म्हणून असे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालणारे, मराठी माणसावर घाव घालणारे हे लोक, त्यांच्या विरोधात एक असंतोष आहे. आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सारखी माणसं आपल्या दावणीला बांधले जात आहेत. ईडीची भीती दाखवून हे सुद्धा इथल्या मराठी माणसाच्या मनात असंतोषाचं एक कारण आहे. आमचे मराठी माणसं अमराठी लोक दिल्लीला बोलवतात, दिल्लीच्या एरजाऱ्या करायला लावतात. हे एक प्रकारचे दुःख आहे. अशा अनेक गोष्टीचे दुःख इथला माणूस भोगतो आहे. आणि मग या भोगण्या ही मराठी अस्मिता आहे, मराठी भाषिक अस्मिता आहे. मराठी भाषिकच राज्य केला पाहिजे. मराठी अस्मिता कधी कधी जागृत होते. एखादा मराठी माणूस पुढे जात आहे, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. ही मराठी अस्मिता त्यामुळे जागृत होते. म्हणजे आपला माणूस आहे, मराठी माणूस आपला माणूस आहे, ही मराठी अस्मिता आहे. मराठी भाषा बोलणारा तो आपला. पण मराठी अस्मितेचं प्रतीक असणारे माननीय मनसेचे राज ठाकरे हे मराठी अस्मितेचं प्रतीक, मराठी भाषिकाच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून इथला माणूस त्यांच्यावर प्रेम करायचा. त्यांच्याकडे कुठली सत्ता नसताना लाखो लोक तिथं त्यांच्या सभेला जायचे. पण त्या माननीय राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा दडपण आणण्यात आलेलं आहे. ही आणि हे मराठी अस्मितेवरचा हल्ला आहे अशी काही जणांची भावना झालेली आहे. आणि मग हे राजसाहेब आणि तिकडे का गेले याचं दुःख काही मराठी अस्मितेच्या व्यक्तीला वाटल्यामुळे काही जण राज ठाकरे साहेबाची साथ सोडली. खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे, हा मराठी भाषिकावर, मराठी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. त्यांचा काहीतरी एक नाईलाज असू शकतो अशी जाणीव करून त्यांनी आत्ताच वेळ गेली नाही, काही काळ तरी किमान वाट पाहिली पाहिजे. आणि त्यांचं जे मूल्यमापन करण्याला आपण जे घाई करत आहोत ती घाई करता कामा नये. हे जर संकट दूर झालं तर ते त्यांची खरी ओळख दाखवून देऊ शकतील.
यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. ही मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे. तर मित्र, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची अस्मिता असते. आता ही अस्मिता, मराठी भाषिक म्हणून असणारी अस्मिता, मराठी माणसावर अन्याय होऊ नये असं वाटेल. मराठी माणसावर अन्याय होऊ नये ही इथपर्यंत ठीक आहे. परंतु ही अस्मिता जर दुसऱ्या भाषिकांचा द्वेष करत असेल, तर मग हे दुसरे भाषिक मराठी माणसाचा द्वेष करत असेल, तर हे राष्ट्रीय अस्मितेसाठी घातक ठरेल. आणि मग मराठी माणूस फक्त महाराष्ट्रापुरताच विचार करेल. मग देशाची अस्मितेचा प्रश्न काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपली अस्मिता संकुचित पातळीवर आहे का, व्यापक पातळीवर आहे. आता ईश्वात्मक देवे, तेने वागे दे तोषावे, तोषोनी मज द्यावे. माझं हे सगळं ईश्वर, हे माझं घर आहे, हे विश्वात्मक अस्मिता आहे. माझं कुटुंब फक्त माझं आहे, बाकी कोणीच माझं नाही, ही कुटुंबापुरती एवढीशीच अस्मिता आहे. तर कुटुंबापासून ते विश्वात्मक विस्तार होणं हे अस्मितेचा विस्तार आहे. आणि असाच विस्तार होत होत जाणं हे व्यक्तिमत्वाच्या उंचीचं ते प्रतीक ठरणार आहे. तथागतांच्या कक्षेमध्ये अख्खी मानवजात होती आणि अख्खी मानवजात हेच माझ्या अस्मितेचं प्रतीक आहे असं त्यांना वाटायचं. माणसामधले कुठलेही भेद त्यांना मान्य नव्हते. माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघितलंच पाहिजे. आपण सगळे मानव आहोत ही एक अस्मिता आहे. आपण फक्त स्वतः सुरुवातीलाही माणूस आहोत, शेवटी माणूस आहोत, ही मानव म्हणून अस्मिता आहे. राष्ट्र म्हणून एक अस्मिता आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी सुरुवातीलाही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे. हे राष्ट्रीय अस्मितेचे उद्गार आहेत. म्हणून मित्रांनो, ही अस्मिता ही गावाची अस्मिता, कुटुंबाची अस्मिता, घराण्याची अस्मिता, शाळेची अस्मिता, संस्थेची अस्मिता, शहराची अस्मिता, वेगवेगळी अशा वेगवेगळ्या स्वरूपाची अस्मिता असते. ती अस्मिता पण विकसित होत गेली पाहिजे. पण ही सगळ्याच अस्मिता बाळगत असताना दुसऱ्यांना तुच्छ लेख नाही. माझ्या गावाचा मला अभिमान आहे, परंतु दुसऱ्या गावचा मी द्वेष करत नाही, याचाही मला अभिमान आहे. मी माझ्या गावाला सहकार्य करतो, तसं दुसऱ्या गावाला सहकार्य करतो. ही माझी अस्मिता आहे असं वाटलं पाहिजे. ही विधायक अस्मिता असते. ही विस्तारित व्यापक अशी अस्मिता असते मित्र. तर ह्या अशा आपल्या अस्मितेला व्यापकतेचं, मानवतेचं, मानवी मूल्यांचं, लोकशाही मूल्यांचं संविधान हे आमचं, संविधानाची अस्मिता. संविधान हे आमचं संविधान आहे, आमच्या राष्ट्राचं संविधान आहे. या संविधानाचा आम्हाला अभिमान आहे. हे संविधानिक अस्मिता आहे, संविधानाविषयीची अस्मिता आहे. लक्षात आलं? राष्ट्रगीत माझं राष्ट्रगीत आहे, माझ्या देशाचं. हे राष्ट्र माझ्या भारताचं चलन आहे, हे भारताचं माझ्या सैन्य आहे, ही माझी अस्मिता आहे. ही याच्याविषयीची अस्मिता. मित्र, अशी वेगवेगळी अस्मिता माणसामध्ये असणं म्हणजे माणसाला त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याच्या स्वत्वाची एक जाणीव, आपल्या देशाची जाणीव, आपण माणूस असण्याची जाणीव, वेगवेगळ्या पातळीवरची अशी अस्मिता आहे. ही अस्मिता आपण टिकून ठेवली पाहिजे. आणि ही अस्मिता माणसाला सक्रिय करते, माणसाला दुसऱ्या माणसासोबत जोडते, माणसाचा विकास व्हायला लागतो, आपल्याबरोबर इतरांचाही विकास होत असतो. म्हणून ही अस्मिता आपण जोपासली पाहिजे. धन्यवाद.